हा सर्व स्तरांवर डेमोक्रॅटसाठी विजय आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे हा अमेरिकन लोकांसाठी एक विजय आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने मंगळवारी खूप चांगली कामगिरी केली. मला वाटते की यातून एक धोक्याचा इशारा मिळतो. मला वाटते की त्यामागील कारणांवरून आपले मतभेद आहे. आणि हे लक्षात ठेवूया की डोनाल्ड ट्रम्प यांना पदावर येऊन फक्त 9 महिने झाले आहेत. ट्रम्प यांनी आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. किराणा मालाची किंमत अजूनही पूर्वीपेक्षा जास्त आहे. गॅसची किंमत सतत वाढत आहे. भाडं नियंत्रणाबाहेर गेलं आहे. मला फक्त एवढंच वाटतं की अमेरिकेतील सर्वात मोठे शहर समाजवाद स्वीकारते का आणि तो यशस्वी होऊ शकतो का हे पाहणे खूप खूप मनोरंजक असेल. नमस्कार आणि ट्रॅकिंग ट्रम्पमध्ये आपले स्वागत आहे. मी निधी राजदान आहे. आज आपले मुख्य लक्ष न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून झोरान ममदानी यांच्या शानदार निवडणूक विजयावर आहे. वयाच्या 34व्या वर्षी ते एका शतकाहून अधिक काळातील शहराचे सर्वात तरुण महापौर, बिग ॲपलचे पहिले मुस्लिम आणि पहिले दक्षिण आशियाई महापौर बनले आहेत. त्यांची मोहीम भाडेवाढ रोखणे, सार्वत्रिक बाल संगोपन, शहराद्वारे चालवली जाणारी किराणा दुकाने, प्रवाशांसाठी मोफत सार्वजनिक बस आणि लक्षाधीश व कॉर्पोरेशन्सवर कर यांसारख्या धाडसी पुरोगामी आश्वासनांवर केंद्रित होती. इतकेच नाही तर त्यांच्या तळागाळातील चळवळीने सोशल मीडियाचा जोर, लहान देणगीदार आणि तरुण व विविधतेने नटलेल्या आघाडीचा वापर केला, ज्याने मुळात त्यांना त्यांच्या अधिक अनुभवी प्रतिस्पर्धकांच्या पुढे नेले. आता डेमोक्रॅट्ससाठी ममदानींच्या विजयाने स्पष्ट संदेश दिला आहे की मध्यवर्ती भूमिका बदलत असावी आणि तरुण पुरोगामी आवाज आता परिघावर राहिलेले नाहीत. यामुळे एक धोरणात्मक प्रश्न निर्माण होतो की पक्ष आपल्या मध्यम मार्गी मतदारांना दूर न करता या नवीन ऊर्जेला स्वीकारण्यासाठी स्वतःला नव्याने घडवू शकतो का? रिपब्लिकन पक्षासाठी आणि विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा निकाल धोक्याची घंटा आहे. स्वतःला लोकशाही समाजवादी म्हणवणारी एक व्यक्ती आता अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहराचे नेतृत्व करत आहे आणि त्यांनी आपल्या विजय भाषणात ट्रम्प यांना आवाज वाढवायला सांगत थेट आव्हान दिले. रिपब्लिकन पक्षाचा मतदार वर्ग, ज्यांना एकेकाळी गती मिळाल्याचे वाटत होते, ते आता याला शहरी आणि तरुण मतदारांमधील कमजोरीचे चिन्ह म्हणून पाहू शकतात. हे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका फक्त एका वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर हा विजय केवळ न्यूयॉर्क पुरता मर्यादित नाही, तर तो पक्षाची ओळख, संदेशवहनाच्या धोरणासाठी आणि अमेरिकेतील राष्ट्रीय निवडणुकांच्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक क्षण असू शकतो. आणखी म्हणजे त्यांच्या विजय भाषणामध्ये श्री ममदानींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे शब्द उद्धृत केले. तुमच्या समोर उभा राहून मी जवाहरलाल नेहरूंच्या शब्दांचा विचार करतो. इतिहासात असा क्षण क्वचितच येतो जेव्हा आपण जुन्यातून नव्यामध्ये पदार्पण करतो, जेव्हा एका युगाचा अंत होतो आणि जेव्हा दीर्घकाळ तडपलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला वाचा फुटते. आज रात्री आपण जुन्यातून नव्यामध्ये पदार्पण केले आहे. आणि आज डिकोडरवर आमच्यासोबत सहभागी होत आहेत मेबल्टन जॉर्जियाचे महापौर मायकल ओवेन्स आणि आम्हाला त्यांना इथे आमंत्रित करताना आनंद होत आहे. ते डेमोक्रॅट आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी हे करण्यासाठी वेळ काढला, ही त्यांची खूप चांगली गोष्ट आहे. आणि कार्यक्रमात रिपब्लिकन रणनीतिकार मॅट क्लिंक यांचे पुन्हा स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, जे लॉस एंजलिसमधून आमच्यासोबत सामील होत आहेत. त्यांच्यासाठी सकाळची खूप लवकरची वेळ आहे. आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे महापौर ओवेन्स. हा विजय किती महत्त्वाचा आहे? केवळ न्यूयॉर्कमध्ये डेमोक्रॅटसाठीच नाही, तर व्हर्जिनिया आणि न्यूजर्सीमध्येही महत्त्वाची गव्हर्नर पदे होती जी डेमोक्रॅट्सनी जिंकली आहेत. तुमच्या पक्षासाठी आणि तुम्हाला माहिती आहे अमेरिकन राजकारणातील या विशिष्ट क्षणासाठी याचा काय अर्थ आहे? बरं, धन्यवाद. आणि मी इथे आल्याबद्दल आभारी आहे. हो, या निवडणुकीत आम्ही जे पाहिलं, देशभरात एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत, उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत, ते म्हणजे अमेरिका प्रत्युत्तर देत होती आणि मोठ्या आवाजात सांगत होती की ते या ट्रम्प प्रशासनावर किती नाखुश आहेत आणि लोक किती निराश आहेत. पोकर आश्वासनांबद्दल आणि भीतीबद्दल आणि लोकांमध्ये असलेल्या निव्वळ कमालीच्या निराशेबद्दल. तुम्हाला माहिती आहे, तो विजय जो केवळ ममदानींनीच नाही तर इतरांनीही मिळवला. तुम्ही काही गव्हर्नर पदाच्या शर्यतींचा उल्लेख केला. इथेच जॉर्जिया राज्यात आम्ही सार्वजनिक सेवा आयोगासाठी 2
राज्यव्यापी वर्णद्वेषी लोकांना निवडून दिलं आहे. इतिहासातली पहिलीच वेळ आहे मला त्यांना मतदान करताना पाहायचे आहे की डेमोक्रॅट्स एका राज्यव्यापी शर्यतीत 2 रिपब्लिकनांना हटवू शकले. तर आम्ही हे वारंवार पाहिले आहे. हा एक अगदी स्पष्ट संदेश आहे की लोक रागावर आधारित पोकळ आश्वासनांवर आधारित राजकारणाला कंटाळलेले आहेत की लोकांना आणखी काहीतरी हवं आहे. आणि तुम्हाला माहित आहे मला वाटतं की जिथे तरुणांनी जोरदारपणे पुढाकार घेतला, आपण नेहमी वाट पाहत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला माहित आहे तरुणांनी बाहेर येण्याची वेळ आली आहे आणि तुम्हाला माहित आहे आपले तरुण बाहेर आल्याने पुन्हा एकदा देशभरात आघाड्या तयार झाल्या. कॉलेज कॅम्पस गजबजलेले होते आणि मला तुम्हाला माहित आहे मला खरंच वाटतं की हे लोकांच्या बाहेर येऊन विविधतेचा आणि सर्वत्र असलेल्या प्रत्येकाचा स्वीकार करण्याबद्दल होतं. जेव्हा तुम्ही मतदानाची टक्केवारी पाहता, जेव्हा तुम्ही पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या लोकांचे प्रकार पाहता, जेव्हा तुम्ही सर्व स्तरावरील अपक्ष आणि मध्यममार्गी लोकांना पाहता, मला वाटत नाही तुम्हाला माहित आहे यातील बरेच काही खूप स्पष्ट होते. तुम्हाला माहित आहे पगार कसे स्थिर झाले आहेत, घरे कशी परवडणारी नाहीत आणि श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी आपल्याला कशी कमी करायची आहे याबद्दल बोलण्याविषयी. तो खरोखर महत्वाचा संदेश होता मला वाटतं सर्व स्तरांवर. पण तुम्ही ते अत्यंत पुरोगामी उमेदवारांकडून होताना पाहिलं, पण तुम्ही ते अधिक मुख्य प्रवाहातील डेमोक्रॅट्स कडूनही होताना पाहिलं. हा सर्व स्तरांवरील डेमोक्रॅट्ससाठी एक विजय आहे. पण त्याहून महत्वाचे म्हणजे हा अमेरिकन लोकांसाठी एक विजय आहे. हे त्या लोकांसाठी आहे जे रोजच्या रोज बाहेर जाऊन कामावर जातात आणि घरी परत येऊन बिलं भरतात आणि घर खर्च भागवण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांच्यासाठी एक विजय होता. पण मी तुम्हाला विचारू शकते का की हे मनोरंजक आहे की तुम्हाला माहित आहे मिस्टर ममदानी यांची मोहीम जिने परवडणाऱ्या दरांवर राहणीमानाच्या खर्चावर खूप लक्ष केंद्रित केले आणि त्यामुळेच लोक त्यांना मत देण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले. दुसऱ्या टोकाला फक्त 1 वर्षापूर्वी डोनाल्ड ट्रम्प नेमके याच मुद्द्यावर जिंकले होते, पण वैचारिक पटलाच्या दुसऱ्या टोकावर, बरोबर? तर काय गेल्या वर्षभरात खरोखर काय बदलले आहे तुम्हाला माहित आहे ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षासाठी तुमच्या मते? मला वाटतं की आपण सर्वात मोठ्या आणि उघड समस्येकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हीच अमेरिकन सार्कॅस हा सिस्टम सर्वात लॉंग शटडाऊन आहे आणि मला यात काही शंका नाही की त्याची यात भूमिका होती. पण तुम्हाला माहित आहे जेव्हा मी पोकळ आश्वासनांबद्दल बोलतो तेव्हा बरीच पोकळ आश्वासनं आहेत. मला वाटतं की डेमोक्रॅट्स पण रिपब्लिकन बाजूचे असे बरेच लोक आहेत ज्यांनी बरीच पोकळ आश्वासनं पाहिली. त्यांनी दलदल साफ करण्याबद्दलची ही सगळी चर्चा ऐकली आणि खरं सांगायचं तर ते घडलंच नाही. दलदल अधिक दलदलीची झाली आहे. ती आतापर्यंतच्या सर्वाधिक दलदलीची झाली आहे आणि मला वाटतं की अमेरिकन लोक ते नाकारत आहेत. पण तुम्ही बरोबर आहात. असे बरेच लोक होते ज्यांना वाटत होतं की ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाचा सामान्य माणसासाठी काहीतरी अर्थ असेल, बरोबर? जे लोक संघर्ष करत होते त्यांच्यासाठी त्याचा काहीतरी अर्थ असणार होता. ज्या लोकांना अधिक गरज होती त्यांच्यासाठी त्याचा काहीतरी अर्थ असणार आहे. आणि खरं सांगायचं तर ट्रम्प यांनी वचनपूर्ती केलेली नाही. किराणा मालाची किंमत अजूनही पूर्वीपेक्षा जास्त आहे. गॅसची किंमत सतत वाढत आहे. भाडं आटोक्याबाहेर गेलं आहे. तर खरं सांगायचं तर ती आश्वासनं पोकळ होती आणि अमेरिकन लोकांनी त्यांना नाकारलं आहे. मिस्टर क्लिंग, या चर्चेत तुम्हाला सामील करून घेताना तुम्ही म्हणाल का की या क्षणी या निकालांमुळे रिपब्लिकनांनी चिंता करायला पाहिजे? बरं बघा, निश्चितच तुम्हाला माहित आहे कोणालाही हरायला आवडत नाही आणि मला खरंच वाटतं की एकंदरीत महापौर बरोबर आहे की डेमोक्रॅटिक पक्षाने मंगळवारी अत्यंत चांगली कामगिरी केली. मला वाटतं की खरं तर ते न्यू जर्सी आणि व्हर्जिनियामधील निवडणुका तसेही हरणारच होते, पण पराभवाचा जो फरक आहे मला वाटतं त्यामुळे लोकांना एक धोक्याचा इशारा मिळायला हवा. पण मला खरंच वाटतं की महापौर बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे ते जॉर्जियामधील 2 सार्वजनिक सेवा आयुक्तांबद्दल बोलले. शिवाय रिपब्लिकनांनी मिसिसिपी राज्यात प्रचंड बहुमत गमावलं. त्यामुळे मला खरंच वाटतं की यामुळे एक धोक्याचा इशारा मिळतो. मला वाटतं की आपले मतभेद याच्या कारणांवर आहेत. म्हणजे आपण लक्षात घेऊया की डोनाल्ड ट्रम्प यांना पदावर येऊन फक्त 9 महिने झाले आहेत. मला खरंच वाटतं की सर्वसाधारणपणे मतदार फक्त चिडलेल्या मनस्थितीत आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांना राजकारणी हवे आहे आणि तुमच्या नावापुढे आर आहे की दी याची त्यांना पर्वा नाही. त्यांना असे राजकारणी हवे आहेत जे त्यांच्या वैयक्तिक आर्थिक परिस्थितीत त्यांना मदत करतील. आणि आता काही गोष्टी चांगल्या झाल्या असल्या तरी गॅसोलिनच्या किमती कमी झाल्या आहेत, अंड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत,
किराणा सामान अजूनही महाग आहे. सर्वसाधारणपणे ऊर्जेचा खर्च अजूनही जास्त आहे आणि मला वाटतं की ज्या पक्षाच्या हातात सध्या सत्तेची सूत्रे आहेत, जो की रिपब्लिकन आहे, त्याला त्यांनी त्याच प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे. याचा अर्थ असा नाही की 2026 साठी त्यांचा पराभव निश्चित आहे. याचा फक्त एवढाच अर्थ आहे की 9 महिन्यानंतर त्यांनी याकडे पाहण्याची आणि म्हणण्याची गरज आहे, ठीक आहे, आपल्याला आता सावरायला हवं, आपल्याला काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करायला हव्या. तर ते तुम्हाला माहिती आहे, कधी कधी वास्तवाची थोडी जाणीव होणं चांगलं असतं. काय वेगळ्या पद्धतीनं करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? आणि मग तुम्ही म्हणाल का की ह्याची जबाबदारी मिस्टर ट्रम्प? मला माहीत आहे की ते म्हणतात की ते मतपत्रिकेवर नव्हते, पण या निवडणुकांमध्ये ज्यांनी प्रचार केला, मग ते न्यूयॉर्क, न्यू जर्सी, व्हर्जिनिया असो, तो खूप जास्त डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची धोरणं आणि त्यांच्या कार्यकाळाबद्दल होता. तर या टप्प्यावर मार्ग सुधारण्यासाठी तुम्ही रिपब्लिकन पक्षाला काय सल्ला द्याल? आणि विशेषतः मिस्टर ट्रम्प जर ते ऐकत असतील तर? बरं, 2 गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक, डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या आयुष्यात पुन्हा कधीही प्रत्यक्ष मतपत्रिकेवर नसतील, पण 2026 आणि पुन्हा 2028 मध्ये मतपत्रिकेवर असतील, कारण प्रत्येक जण त्यांच्याकडे बोट दाखवत असेल आणि एक तर अपमानजनक टिप्पणी करत असेल किंवा त्यांच्या प्रचाराला मदत होईल अशा प्रकारे त्यांच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असेल. त्यामुळे अनेक बाबतीत ते बराक ओबामा यांच्यासारखेच आहे. जेव्हा बराक ओबामा मतपत्रिकेवर होते तेव्हा डेमोक्रॅट्सनी खूप चांगली कामगिरी केली, पण मी लोकांना आठवण करून देईन की जेव्हा बराक ओबामा मतपत्रिकेवर नव्हते तेव्हा ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात डेमोक्रॅट्सनी स्थानिक, राज्य आणि संघीय अधिकार क्षेत्रात 1900 जागा गमावल्या, मुख्यत्वे करून जेव्हा ते मतपत्रिकेवर नव्हते. तर ट्रम्प यांना काय करण्याची गरज आहे? बरं, एक म्हणजे मला वाटतं की बिग ब्युटिफुल बिलचे फायदे जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू होतील. मला वाटतं की त्यामुळे मदत होईल. दुसरं म्हणजे मला वाटतं की सरकारचं कामकाज सुरू व्हायला हवं आणि जसंही डेमोक्रॅट्स सरकारला वेठीस धरणं थांबवतील आणि एक स्वच्छ निरंतर ठराव मंजूर करतील, जो तसं पाहिलं तर त्यांनी जो बायडन अध्यक्ष असताना 13 वेळा केला होता, मला वाटतं की सरकारचं कामकाज सुरू होईल. आणि मग बघा, रिपब्लिकन्स अगदी डेमोक्रॅट्स सारखेच. डेमोक्रॅट्स अर्थव्यवस्थेशी सामना करण्याचे असे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत जे रिपब्लिकनपेक्षा वेगळे आहेत. रिपब्लिकन्सला असे मार्ग शोधण्याची गरज आहे ज्यामुळे अर्थव्यवस्था पुढे जाईल. आणि मला वाटतं की तुम्हाला माहित आहे की मला वाटतं की आपल्याला झोरान ममदानी यांच्याबद्दल बोलण्यासाठी अधिक वेळ घालवायला हवा, कारण मला वाटतं की न्यूयॉर्कमधील समाजवादी प्रयोग ते डेमोक्रॅटिक सोशलिस्ट आहेत, डेमोक्रॅट आहेत की आणखी काही आहेत हे बाजूला ठेवून मला फक्त असं वाटतं की अमेरिकेतील सर्वात मोठं शहर समाजवाद स्वीकारतं का आणि तो यशस्वी होऊ शकतो का हे पाहणं खूप खूप मनोरंजक असेल. जर ते यशस्वी होऊ शकलं, ते बर्नी सॅन्डर्स आणि अलेक्झांड्रिया ओकॅसिओ-कॉर्टेझ यांच्यासाठी एक शक्तिशाली संदेश देतं की याला भवितव्य आहे. जर ते यशस्वी झालं नाही तर आपल्याला जॉर्ज विल काय म्हणाले होते याची आठवण येते की दर 20 वर्षांनी किंवा साधारण तितक्याच वर्षांनी देशांनी समाजवादाचा प्रयत्न करून पाहण्याची गरज असते, तो का यशस्वी होत नाही याची आठवण करून घेण्यासाठी. त्यामुळे मी हे पाहण्यासाठी खूप खूप उत्सुक आहे की श्री ममदानी न्यूयॉर्कमध्ये करतात. मला वाटतं की हा एक खूप चांगला मुद्दा आहे, कारण जसं तुम्ही म्हणालात, म्हणजे न्यूयॉर्क आर्थिक राजधानी, सर्वात मोठे शहर असल्यामुळे आणि एका तुम्हाला माहिती आहे समाजवादी महापौरांना स्वीकारणं हे कसं घडतं हे पाहणं मनोरंजक ठरेल. आणि त्यामुळे मग मी पुन्हा महापौर ओवेन्स यांच्याकडे येते. ते असं की एका अर्थाने याने फक्त रिपब्लिकननाच धक्का दिलेला नाही, तर या निकालाने विशेषतः न्यूयॉर्कमध्ये, न्यूयॉर्क शहरात तुमच्या पक्षात डेमोक्रॅट्समध्येही गडबड निर्माण केली नाही का, की पुढे जाऊन काय स्वीकारावं याबद्दल. कारण जे आज न्यूयॉर्क शहरात चालतं ते अमेरिकेच्या इतर भागांमध्ये चालेलच असं नाही, विशेषतः जसजसे तुम्ही पश्चिमेकडे जाता. तर आज डेमोक्रॅटिक पक्षात खरोखरच एक द्विधा मनस्थिती आहे का, की वैचारिकदृष्ट्या काय स्वीकारावं, ममदानींसारखं समाजवादी असावं की अधिक मध्यवर्ती असावं? नाही, मला वाटतं की डेमोक्रॅटिक पक्षासमोर जे खरं आव्हान असणार आहे ते मध्यवर्ती डेमोक्रॅट्स आणि डेमोक्रॅटिक सोशलिस्ट यांच्यातील नाही. ते हे आहे की आपण आपल्या तरुणांना
पुढे जाण्याची आणि आपला आवाज मांडण्याची संधी कशी देतो, आणि ज्यांच्याकडे नवीन कल्पना आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे त्यांच्यासोबत आपण पुढे कसे जातो. आणि मला वाटतं की गेल्या रात्रीने आपल्याला हेच दाखवलं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बोलता पुन्हा मला घरांच्या किमती आणि ऊर्जेच्या बिलांबद्दल बोलायचं आहे. इथे जॉर्जियामध्ये आमच्याकडे सलग 5 दर वाढी झाल्या आहेत आणि लोकांनी बाहेर पडून यासाठीच मतदान केलं. तुम्हाला माहिती आहे, आमच्याकडे आता एक राज्याचे प्रतिनिधी आहेत जे 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 डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणून निवडून आले आणि चिंता होती, कुरबुर होती आणि सगळं ठीक झालं आहे. मला नाही वाटत की जारा ममदानी यांचा डेमोक्रॅटिक सोशलिस्ट असण्याबद्दल जो मुद्दा आहे, मला वाटतं की तो एक ते मोठ्या प्रमाणावर मांसासाठी चारा आहे. बरोबर, ते रिपब्लिकन्ससाठी म्हणायला गेलं तर रेड मीट बनवतं. दिवसाखेरीस ममदानी ज्याबद्दल बोलले आहेत, जे लोकांना खरंच भावलं ते म्हणजे स्टेज वेज. स्थिरता, वेतनाची स्थिरता, ऊर्जेची बिलं वाढतच आहेत, घरांची किंमत, भाड्याची किंमत, ह्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला माहित आहे त्या काय आहेत? त्या आहेत, तुम्हाला माहित आहे, तुम्ही लोकांसाठी जीवन स्वस्थ करण्याबद्दल बोलता आणि लोक तिथेच आहेत आणि ते प्रदेशांपलीकडे जातं, ते लोकसंख्येच्या पलीकडे जातं, ते पक्षाच्या लेबल्सच्या पलीकडे जातं आणि इथेच खरं लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तर आपण बोलत आहोत, तुम्हाला माहित आहे, धोरणावर चालण्याबद्दल आणि यशस्वी होणाऱ्या संदेशांवर चालण्याबद्दल. आता खरं आव्हान हे असणार नाही की लोकांना तो एक सोशलिस्ट किंवा डेमोक्रॅटिक सोशलिस्ट असण्याबद्दल काय वाटतं, ते धोरणांबद्दल असणार आहे आणि ती धोरणं कुठे आहेत आणि लोकांसाठी काम करेल असं खरं सरकार कृतीत आणण्याबद्दल असणार आहे. लोकांनी यासाठीच मतदान केलं आहे. त्याचं लेबल किंवा तो जे बोलतो, तुम्हाला माहिती आहे, स्वतःला म्हणवतो. लोक खरोखर यावर लक्ष केंद्रित करत आहेत की तुम्ही कोणती धोरणे आणणार आहात. तुम्ही महापौर म्हणून किंवा एक राज्यपाल म्हणून किंवा एक सार्वजनिक सेवा आयोग म्हणून तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणार आहात का? तुम्ही कोणतं धोरण लागू करणार आहात त्याला बनवण्यासाठी पण ते सुद्धा नाही लोकांना राहण्यासाठी अधिक परवडणार, आणि तेच आहे. नक्कीच. तर पण हे देखील एक सत्य नाही का की तिथे आहेत की डेमोक्रॅटिक पक्षात एक असा गट आहे जो त्याच्यामुळे अस्वस्थ आहे. श्री सोबत ममदानींच्या समाजवादी अजेंड्यामुळे त्यांना वाटतं की त्यामुळे तुम्हाला माहिती आहे अधिक मध्यम मार्गी मतदार दुरावले जाऊ शकतात जे अन्यथा डेमोक्रॅट सोबत गेले असते. ते त्याला म्हणून पाहतात. बरं, एका चांगल्या तुम्हाला माहिती आहे लेबलच्या अभावी त्यांना जितकं सोयीस्कर वाटेल त्यापेक्षा थोडा जास्त डाव्या विचारसरणीचा. तुम्हाला माहिती आहे आणि तेच आहे. मला हेही म्हणायचं आहे की ते रिपब्लिकन पक्षापेक्षा वेगळं नाही. म्हणजे त्यांचे असे लोक आहेत जे तुम्हाला माहिती आहे, पाहत आहे, स्वतःला रेगन रिपब्लिकन म्हणतात आणि तुमच्याकडे ते मॅगा रिपब्लिकन आहे. आपल्या अमेरिकन समाजात ते आहे आणि ते इतर कुठल्याही पक्षापेक्षा वेगळं नाही. पण जेव्हा तुम्ही खरोखर यातील महत्वाच्या भागावर लक्ष केंद्रित करता तेव्हा हे लोकांना त्यांच्या परिस्थितीत जाऊन भेटण्याबद्दल आहे. हे लोकांची आव्हानं आणि संघर्ष ऐकण्याबद्दल आहे. आणि हो, न्यूयॉर्क शहर हे जगातील सर्वात महान शहरांपैकी एक आहे. न्यूयॉर्क शहर यावर मार्ग काढेल. न्यूयॉर्क शहराने त्यांना कोण हवं आहे आणि काय हवं आहे याबद्दल अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. पण त्याचबरोबर मला या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करायचं नाहीये की जी तरुणाई पुढे येत आहे आणि सांगत आहे, आमची पुढची पिढी ज्या संघर्षांना सामोरी जात आहे, केवळ कामाच्या ठिकाणीच नाही आणि विद्यार्थ्यांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली, पण नेतृत्व करण्याच्या परिस्थितीतही तिला ठेवलं जात आहे. बरोबर, आणि याची खात्री करणे की ते आता जबाबदारी घेऊ शकतील आणि त्यांचे नेतृत्व अनेक प्रकारे त्यांचेही प्रतिबिंब असेल. मला अजूनही वाटतं की ते एक खूप प्रभावी कथन आहे ज्यावर आपण बोललं पाहिजे. आणि लोक तेव्हाच मतदान करतात जेव्हा त्यांच्याकडे विश्वास ठेवण्यासारखं काहीतरी असतं. लोक तेव्हा मतदान करतात जेव्हा लोक आणि निवडून आलेले अधिकारी किंवा उमेदवार अशा बाबींवर बोलतात ज्या त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतात. बरोबर, आणि आपल्यासाठी तो यशासाठी एक इशारा असायला हवा. रिपब्लिकनसाठी ते का हरले यासाठी हा एक इशारा असायला हवा. मी हा मुद्दा पुन्हा श्री क्लिंक यांच्याकडे रिपब्लिकनसाठीच्या इशाऱ्याच्या या मुद्द्यावर, म्हणजे तुम्ही असं म्हणाल का की आज पक्षातील रणनीतिकार या वस्तुस्थितीकडे पाहत असतील की विशेषतः तरुण लोक, तुम्हाला माहिती आहे श्री यांना मतदान करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने बाहेर आले ममदानी, आणि म्हणूनच तिथे
यातून त्यांनी काही धडे शिकण्याची गरज आहे का? आणि मला हेही हवं होतं की तुम्ही क्षणभर या वस्तुस्थितीवर विचार करावा की तुम्हाला माहिती आहे श्री ममदानी यांना इस्लामोफोबिक हल्ल्यांच्या एका प्रकारच्या भडीमारचा सामना करावा लागला. त्यांच्याबद्दल, त्यांच्या भूमिकांबद्दल बरीच चुकीची माहिती पसरवली गेली आणि तरीही न्यूयॉर्क शहराने त्यांना प्रचंड बहुमताने मत दिलं. विशेषतः मागा रिपब्लिकनसाठी तुम्हाला माहिती आहे यामध्ये कुठे काही धडा आहे का? बरं, तुम्ही अशा दोन विषयांची गल्लत करत आहात यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे आपण अगदी स्पष्ट होऊया. रिपब्लिकन न्यूयॉर्क शहरातील नोंदणीकृत मतदारांपैकी 28% आहेत. त्यामुळे ही एक खूप डेमोक्रॅटिक शहर आहे. कर्टिस लिव्हर होते जे रिपब्लिकन उमेदवार म्हणून साधारण तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होते, पण खरी लढत ममदानी आणि अँड्र्यू क्युमो यांच्यात होती. 68 मला वाटतं वर्षांचे न्यूयॉर्क राज्याचे अपमानित गव्हर्नर ज्यांनी एक अगदीच निस्तेज प्रचार मोहीम चालवली जी लोकांना संघटित करू शकली नाही. म्हणजे असा विचार करणे किंवा बरं जर याला पाठिंबा म्हणत असतील तर मी एका चांगल्या डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पेक्षा एका वाईट डेमोक्रॅटला स्वीकारेन. ठीक आहे, खरं आहे. मला वाटत नाही की एकतर कुओमो मानत नव्हते की तो एक पाठिंबा होता, पण असं म्हणणं की न्यूयॉर्क शहरातील तरुण हे देशभरातील तरुणांचं प्रतिनिधित्व करतात हीच समस्या आहे या मध्यावधी निवडणुकीची किंवा या ऑफ सायकल 2020 तुम्हाला माहिती आहे विषम वर्षांच्या निवडणुकांची. ही पुढचं चक्र कसं असेल यासाठी ते एक चांगलं भाकीत करणारं मॉडेल नाही. मी तुम्हाला एक प्रत्यक्षातलं उदाहरण देतो. 2023 मध्ये केंटकीमध्ये एक डेमोक्रॅटिक गव्हर्नर जिंकले जे एक डीप ब्लू किंवा डीप रेड राज्य आहे आणि डेमोक्रॅट्सनी व्हर्जिनिया राज्यात निवडणुका जिंकल्या आणि प्रत्येकाने असा अंदाज लावला की 2024च्या निवडणुकांकडे जाताना हे डेमोक्रॅटसाठी खूप चांगले लक्षण असेल. आपल्याला माहित आहे की 2024च्या निवडणुकांमध्ये काय झालं. डेमोक्रॅट्सचा दुवा उडाला. केंटकी रेड राहिलं आणि व्हर्जिनिया जरी ते अखेरीस कामला हॅरिस यांच्यासोबत राहिलं आणि तेही 6 पॉइंट्सनी, तरीही तो तसा दणदणीत विजय नव्हता जसा आपण मंगळवारी ॲबिगो स्पॅनबर्गरसाठी पाहिला. या सगळ्यामध्ये माझा मुद्दा हा आहे की न्यूयॉर्क शहर आणि न्यूयॉर्क शहरातील तरुण मतदार ते अमेरिकेच्या उर्वरित लोकसंख्येपेक्षा लक्षणीयरित्या वेगळे आहे. हो, त्यांनी अशा व्यक्तीला प्रचंड मतदान केले जो 34 वर्षाचा होता, जो टिकटॉकवर सक्रिय होता आणि जो त्यांच्याशी बोलला. महापौरांचे शब्द वापरायचे झाल्यास आणि मी त्याच्याशी 100% सहमत आहे, तो जिथे होते तिथे गेला आणि त्यांच्याशी अशा भाषेत बोलला जी त्यांना आपली वाटे. आव्हान हे आहे की 2026 कडे जाताना कोणता पक्ष हे अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल. आणि सध्या मला वाटतं की ते अजूनही पूर्णपणे खुले आणि ते कुणालाही मिळवता येऊ शकते. रिपब्लिकन द स्टेट डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 मध्ये एक खूप चांगल्या प्रकारे केलंय, मुख्यतः अशा तरुण पुरुषांशी बोलून ज्यांना डेमोक्रॅटिक पक्षाने हक्क नाकारल्यासारखे वाटले होते, ज्यांनी त्यांना सांगितले की तेच समस्या आहे. आणि आता असे दिसते की किमान न्यूयॉर्क शहरात तरी की इथले तरुण मतदार यांना जोहरान ममदानी आवडले आणि तुमच्याशी प्रामाणिकपणे सांगायचे तर यांना मोफत गोष्टी हव्या होत्या. तुम्ही कसे नाही म्हणाल. म्हणजे न्यूयॉर्क जर त्यांनी 2% मागे पाहिले, न्यूयॉर्क नेहमीच महाग राहिले आहे. ते कधीही एक स्वस्त शहर नाही. पण न्यूयॉर्क शहरातील बालसंगोपनासाठी वर्षाला $26,000 खर्च येतो. तसे जोहरान ममदानी जे अल्बनी न्यूयॉर्कमध्ये होते ते एक राज्य प्रतिनिधी होते. त्यांना माहीत आहे की न्यूयॉर्क शहर ते लोकांवरील आयकर वाढवू शकत नाहीत, ते कंपन्यांवरील कर वाढवू शकत नाही. त्यामुळे त्यांना न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांच्या सहकार्याची गरज आहे. त्यांना केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की ते न्यूयॉर्कसाठी अगदी किमान आवश्यक तेवढे देतील. तर श्री यांच्या पुढील आव्हान ममदानी यांच्या समोर असेल ते म्हणजे प्रचार करणारे ममदानी आणि शासन करणारे ममदानी.
पण हे सगळीकडच्या राजकारण्यांच्या बाबतीत खरं आहे. मला वाटतं तुम्हाला माहीत आहे प्रचारात काय होतं आणि जेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात शासन करावं लागतं तेच खरं आव्हान असतं. आणि मला वाटतंय की तुम्ही बरोबर आहात की खरं आव्हान आत्ताच सुरू होतं. मी यावर शेवटचा शब्द महापौर ओवेन्स यांना देणार आहे. हा फक्त न्यूयॉर्कमधील तरुणांना फुकटच्या गोष्टी हव्या असण्याबद्दलचा विषय आहे का? पण अधिक गंभीरपणे बोलायचं तर श्री क्लिंक यांचा मुद्दा बरोबर नाही का की मध्यावधी निवडणुकांना अजून 1 वर्ष बाकी आहे आणि खूप काही बदलू शकतं. राजकारणात म्हणतात की 1 आठवडा हा खूप मोठा काळ असतो आणि 1 वर्ष म्हणजे तर अनंत काळ. ते बरोबर आहे. म्हणजे न्यूज सायकल्स सतत फिरत राहतात. पण या देशातील लोकांपुढची आव्हानं कायम राहिली आहेत, बरोबर. आणि त्या लोकांच्या ज्या गरजा आहेत, जसं मी म्हणालो, जे कष्टकरी लोक दररोज उठतात ते अजूनही या आव्हानांचा सामना करत आहेत. आणि म्हणून जर ही शर्यत किंवा निवडणुकीची रात्र फक्त ममदानीपुरती मर्यादित असती तर मला वाटतं रिपब्लिकनांच्या या मुद्द्यात जास्त तथ्य असतं. पण तसं नव्हतं. पुन्हा जॉर्जियामध्ये प्रोप 50 मध्ये काय झालं ते आपण पाहिलं की ईस्ट कोस्टवर न्यूयॉर्क पासून न्यूजर्सी ते वॉशिंग्टन म्हणजे व्हर्जिनियापर्यंत जॉर्जिया राज्यापर्यंत काय झालं. लोकांनी आपला कौल दिला, बरोबर. आणि आता ही आपल्यासाठी एक संधी आहे की आपण आपला मार्ग बदलून या धोरणांचा खरोखरच सखोल अभ्यास करावा आणि हे सुनिश्चित करावं की जर रिपब्लिकनांना श्रीमंत आणि उच्चभ्रू आणि मोजक्या लोकांचा पक्ष म्हणून राहायचं असेल आणि सर्वसामान्य लोकांच्या हाकेकडे आणि त्यांच्या संघर्षाकडे दुर्लक्ष करायचं असेल तर मला वाटतं की डेमोक्रॅट्सना यश मिळत राहील. मला जे हवं आहे ते म्हणजे इथे असलेल्या प्रत्येक अमेरिकन नागरिकासाठी जे सर्वोत्तम आहे ते. एक महापौर म्हणून माझी जबाबदारी, मी तांत्रिकदृष्ट्या एका बिनपक्षपाती भूमिकेत काम करतो, बरोबर. माझं काम आहे की उठून माझ्या शहरात राहणाऱ्या सर्व 80,000 लोकांसाठी माझ्याकडून जे सर्वोत्तम करता येईल ते करणं. आणि मला सर्वत्र हेच ऐकायला मिळतं की या देशातील राहणीमानाचा खर्च खूपच जास्त आहे. त्यामुळे कोणताही निवडून आलेला अधिकारी किंवा उमेदवार जो परवडणाऱ्या दरांबद्दल बोलतो, लोकांच्या समस्यांबद्दल बोलतो आणि प्रचार मोहिमेत त्या लोकांना भेटायला जातो आणि सरतेशेवटी त्याच संदेशासह शासन करतो, मला वाटतं तो यशस्वी होईल. आणि ह्या देशातील लोकांना यशस्वी होण्यासाठी याचीच आपल्याला गरज आहे. बरं, तुमच्या दोघांसोबत या निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करणं हे खूपच आकर्षक होतं. मेयर ओवेन्स, मॅट क्लिंक आज आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल आणि आम्हाला एक दृष्टिकोन दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असं दिसतंय की हे वर्ष खूपच रंजक असणार आहे कारण आपण मध्यावधी निवडणुकांकडे जात आहोत. पुढच्या वर्षी युनायटेड स्टेट्समध्ये. खूप खूप धन्यवाद. आम्हाला बोलावल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलावल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. या आठवड्याच्या शोमध्ये बास इतकंच. आम्ही पुढच्या आठवड्यात आणखी बरंच काही घेऊन परत येऊ. तेव्हा आमच्यासोबत नक्की सामील व्हा. यामुळे आपण केवळ ट्रम्पलाच नाही तर त्यांच्या नंतर येणाऱ्यालाही थांबवू. तर डोनाल्ड ट्रम्प, मला माहित आहे की तुम्ही बघत आहात. माझ्याकडे तुमच्यासाठी 4 शब्द आहेत. आवाज वाढवा.